केंदूर तालुका शिरूर या ठिकाणी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या केंदूर येथील हरिजन वस्ती मातंग वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणं यासाठी 10 लाख आणि केंदूर सुक्रेवाडी येथील मातंग वस्ती सामाजिक सभागृहाकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणं यासाठी 10 लाख रुपये या कामाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी 17 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे, उपसभापती प्रमोद पराड, शरद बँकेचे संचालक अजय घुले, उद्योजक विजय साकोरे, केंदूरचे सरपंच अमोल थिटे, तसेच उपसरपंच ज्योती गावडे, माजी सरपंच बाबूराव साकोरे, माजी चेअरमन पांडुरंग तातफडे, तसेच माजी सरपंच सूर्यकांत थिटे, माजी सरपंच सुनील बाबू थिटे, बन्सी पराड, माजी सरपंच भरत साकोरे, माजी सरपंच तुकाराम थिटे, माजी सरपंच भाऊसाहेब थिटे, तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक भोसले, अशोक पराड, चेअरमन सुभाष पराड, माजी चेअरमन तुकाराम सुकरे, माजी चेअरमन तसेच चेअरमन पंडित सुकरे, उद्योजक दादा पराड, चेअरमन देवानंद ताडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गावडे, उद्योजक गणेश साकोरे, चेअरमन पांडुरंग भोसुरू, ग्रामपंचायत सदस्य शहाजी सुकरे यांच्यासह केंदूर गावाचे ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्री यांच्या माध्यमातून जे सामाजिक न्याय म्हणून योजना आहे शासनाची, त्या योजनेतून 10 लाख रुपयाचा निधी आपलं पुढं हे जे सामाजिक सभागृह बांधलेलं आहे, हे सभागृहाकडे जायला रस्ता पाहिजे अशी कायम आपल्या सुक्रेवाडीतल्या ग्रामस्थांची शहाजीराव कायम आमच्या पाठीमागं, मामा कायम पाठीमागं लागलेले असायचे। हा रस्ता करा, हा रस्ता करा। या रस्त्याचा दुहेरी उपयोग आपल्याला असा आहे की मंदिराकडे जायला आपल्या त्या ठिकाणी या रस्त्याचा फार फायदा होतोय, सगळेच लोक या रस्त्याचा वापर करतायत। तर त्या रस्त्याची मागणी आपण साहेबांकडे वारंवार केली होती, तर त्यांनी 3 महिन्यापूर्वी त्याच्यावर 10 लाख रुपयाचा निधी काँक्रिटीकरणासाठी टाकलाय आणि त्याचं काम मंजूर होऊन टेंडर होऊन आता त्याचा कॉन्ट्रॅक्टर फायनल झालाय। खैरे म्हणून शेजारचा खैरेनगर गावचा कॉन्ट्रॅक्टर आहे, ते खैरेला थोडंसं जरा काय तब्येत बरी नसल्यामुळे आले नाही, पण त्यांचे लंगे म्हणून जोडीदार आलेले आहेत। तर ते आता हा रस्ता 94 मीटर कॉन्क्रीट रस्ता होणार आहे। हा रस्ता होत असताना सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा थोडासा आता दिसताना आपल्याला येडावाकडा दिसतोय, तर तो सरळ करून घ्यायची जबाबदारी आपल्या ग्रामस्थांची। सगळ्यांनी जागेची ग्रामस्थांची जबाबदारी, तुम्ही जसं सांगताल तसं होणार आणि त्या पद्धतीने कॉन्क्रीटचा रस्ता चांगला दर्जेदार करून घ्या अशा पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं काढू 2 मिनिटं जरा ग्रामपंचायतीच्या वतीनं हे जे आता भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सगळेजण बहुसंख्येने उपस्थित झालात। त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपल्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भोले साहेब, बाकीचे सगळे आपले सरपंच अमोलदादा थिटे, उपसरपंच ज्योतिताई गावडे, सगळे सदस्य, आता नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही, चेअरमन आहेत, सगळे मंडळी आहेत। तर सगळ्यांनी या ठिकाणी हे काम दर्जेदार करून घ्यावं आणि या ठिकाणी अजून जर काही वेगळं पुढं काम जरी राहिलेलं असलं तरी त्या कामासाठी देखील नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून पुढचा निधी आपण निश्चितपणानं आणू ही साहेबांच्या वतीनं ग्वाही देतो। आणि त्यांच्या माध्यमातून आता आपल्याला माहिती आहे की वाडीमध्ये पलीकडं जे आपला दशक्रियाविधी घाट आहे, त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आहेत, ही कामं सगळी साहेबांच्या समाज मंदिर आहे, बाकीचे पाईपलाईनचं काम चाललंय, ही सगळी कामं झालेली। त्याच्यानंतर इकडं आता मागच्या वेळेस 15 दिवसापूर्वी पाऊस पडला तर त्या वस्तीकडे जायला मुरमीकरण झालं पाहिजे असं लोकांनी सांगितलं। तिथं पण आपण ग्रामपंचायतच्या वतीनं JCB गाड्या लावल्या होत्या, पण गाळ जास्त असल्यामुळे ते काम जरी पेंडिंग राहिलं असलं तरी आता ऊन पडलंय, तर मामा लवकरात लवकर आता ते काम आपण करून घेऊ आणि साहेबांच्या माध्यमातून अजून त्याच्यावर डांबरीकरण करण्यासाठी कसा निधी उपलब्ध होईल याचा पाठपुरावा ग्रामपंचायत करील अशी ग्वाही देतो। आणि या ठिकाणी ताई आपण माहेरची माणसं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेअरमन तुमच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या, झालं गेलं गंगाला मिळालं, पण इथून पुढं आपल्याला साहेबांशिवाय पर्याय नाही।
माझा स्वभाव तुमचीच पोरगी आहे, मी ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं असा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की आता निवडणुकीचं वारं आहे, कुणी काही सांगेल, आपल्याला कोणाशी घेणं देणं नाही. आपल्या कामाचा माणूस पहा. एकदा तुम्ही कान्होराजाच्या पाठावर उभं राहा आणि सरळ खाली पहा. एवढं मोठं पाणी आज मला तुम्ही दुष्काळात दिली चेअरमन, मी भांडायला पाहिजे तुमच्याकडे, पण तुम्हाला एवढं पाणी आहे, तुमच्याकडे ऊस पिकतो, मला संक्रांतीला ऊसाचं टिपरू यायचं मला तर माहेर यायला लागतं. अशी परिस्थिती, तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे एवढे केटी झाल्या, साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झाली. साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. पवार साहेब तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत आहे. पवार साहेब तुम्हीच आम्हाला दाखवले आणि वळसे पाटील तुम्हीच ज्येष्ठांनी आम्हाला दाखवले. त्याच्यामुळं पवार साहेब आहे त्या ठिकाणी आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे, वळसे पाटलांच्या पण हृदयात आहे. पण आपल्याला आज गरज वळसे पाटलांची आहे. जेव्हा आपण आवाज देऊ तेव्हा साहेब आपल्या हाकेला तत्पर या ठिकाणी उभे राहतात आणि आपल्याला साहेबांशिवाय पर्याय नाही. आपल्याला आता आपला पवार साहेब म्हणजे आपला खंडोबा आणि वळसे पाटील म्हणजे आपला सायंबा. कारण सायंबाला आपल्याला कधी कुलदैवताला, ग्रामदैवताला, कुलदैवताला वर्षातून जातो, ग्रामदैवताला आपण दर रविवारी रोज दर्शन घ्यायला जातो. कारण ग्रामदैवत हे आपल्या गावातच असतं, म्हणून वळसे पाटील हे आपलं ग्रामदैवत आहे. वळसे पाटलांच्या पाठीमागं सगळ्यांनी ठामपणे उभं राहा. आणि तुम्ही ज्येष्ठ मंडळींनी जर ठरवलं तर माझे तरुण कार्यकर्ते कधीच कुठं जाणार नाही. नेहमी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्या मंडळींनी राजकारणात, समाजात काम केलेलं आहे. तुम्ही सगळेजण साहेबाच्या पाठीमागं उभे राहणारच आहात, मला त्याची खात्री आहे. कारण माझ्यासारख्या तुमच्या मुलीला आज जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी वळसे पाटलांनी उमेदवारी दिली, तुमच्या सहकार्याने मी तिथं गेले. तर तुम्ही केंदूरकर काय आहात हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत कुणी शंका घेण्याचं कारण नाही. तुम्ही प्रामाणिकपणे साहेबांच्या मागे उभे राहा ही मी विनंती करते. विकास कामाच्या बाबतीत जे काही कमी पडेल ते प्रमोद भाऊ असेल, मी असेल, पराडवहिनी असेल, आम्ही आपल्याला तत्पर मदत करू. तुमच्या सुखदुःखात येण्याचा नेहमी प्रयत्न केला, भविष्यातही ते राहील. आपलं नातं ऋणानुबंध हे कायम आहे. म्हणून मी एक तुमची लेक म्हणून रक्षाबंधन, प्रमोद भाऊ आता जवळ आले, माझे सगळे भाऊ आहेत, मी तुमच्याकडे साडी चोळी काही मागत नाही. फक्त वळसे पाटलांच्या मागं तुम्ही ठाम मने उभे राहा. आणि चेअरमन तुमच्याकडे हे सीजेड आलं तर माझं आत्ताच अख्खा सोडपत्र करून घ्या, तेही मी तुम्हाला आणि म्हणून मग मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनी ठामपणे साहेबांच्या मागं उद्या राहा. उद्या आदरणीय अजितदादा मनसरला येतात, बहुसंख्येने तुम्ही सगळ्या मंडळी या. तुम्ही माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी 1500 रुपये देण्याचा प्रयत्न सरकारने केला. तुम्हाला कुणी सांगेल की इलेक्शन पुरतेच येतील, भविष्यात येणार नाही. माझ्या सगळ्या भावांना विनंती की तुम्ही घरी जाऊन माझ्या वहिन्यांना सांगा, वळसे पाटलांचं सरकार आहे, तोपर्यंत तुमचा एकही रुपया बंद होणार नाही. हे मी आपल्या मारुतीला साक्षी ठेवून या ठिकाणी सांगते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे साहेबांच्या मागे उभं राहा ही तुमची लेख म्हणून तुमच्याला विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव.